आला शिमग्याचा सण सारे आनंदाले कोकण, आला शिमग्याचा सण सारे आनंदाले कोकण, सारे आनंदाले कोकण नि शिजताय चुलीवर चिकन, सारे आनंदाले कोकण नि शिजताय चुलीवर चिकन। तर मंडळी काल होळी पौर्णिमा, तर गोडे सण होते, पुरणपोळीचा बेत होता आणि आज तिखट सण म्हणजेच चिकन वाड्याचा बेत आहे। तर तुम्ही सर्वांनी या तिखट सण खायला काय कोकणात थेट कोकणात। नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आहे धुलीवंदन, तर तुम्हा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। या धुलीवंदनाच्या दिवशी कोकणामध्ये अनेक असे शिमगा उत्सव पार पडत असतात, त्यांना भद्रेचे शिमगे असं म्हणतात। काही तेरशे शिमगे असतात ते आधी होतात, म्हणजे धुलीवंदनाच्या 3 दिवस आधी, आणि जे भद्रेचे असतात ते धुलीवंदनला पार पडतात। तर आमचा भद्रेचा शिमगा आहे। तर मंडळी शिमगा उत्सव होत असताना देवळामध्ये रूप लावणे, त्यानंतर होळी तोडणे, त्या होळीची मिरवणूक काढत सानेवरती नेणे असे कार्यक्रम आधी पार पडलेले आहेत। आता काल माडाची मिरवणूक, भव्य दिव्य मिरवणूक निघाली, भंडारवाड्यातून माड निघाला, तो सानेवर जात असताना तिथे थोडंसं अंतर होतं, तर तिथे माड फुटला गेला आहे, म्हणजे बुंदाला चीर गेले, त्याच्यामुळे मग रातोरात दुसरा माड तोडून सानेवरती नेण्यात आलेला आहे। तर आता मी चाललो आहे शिमग्याला। आजच्या दिवसामध्ये गावच्या देवाची पालखी आहे, ही देवळातून बाहेर पडते, ती थेट जाते रामाच्या देवळाजवळ, ज्या ठिकाणी आंबेशेत म्हणून भाग आहे, तर तिथे कुक्कट होळीचा कार्यक्रम असतो। जोशीवाडीच्या माध्यमातून तिथे होळी आणली जाते भोपळीची, ती होळी उभी केली जाते, तिला सजवलं जातं, त्या होळीला पेटवलं जातं, तिथे पालखी होळीभोवती फिरते, तिथून मग पालखी सानेच्या दिशेने मार्गक्रमण करेल। मग तिकडे जात असताना गुरवार समाजाची जी होळी आहे ती पेटवली जाईल, मग तिथून पालखी थेट सानेवरती जाईल। सानेवरती गेल्यानंतर तिथे पालखी थोडा वेळ विराजमान असेल, मग त्यानंतर तिथे पालखी गेली की पालखी नाचवण्याचा देखील कार्यक्रम होतो। गावातील सर्व मंडळी पालखी खांद्यावर घेऊन, डोक्यावर घेऊन नाचवतात। मग होळी उभी केली जाईल, होळी उभी झाल्यानंतर होम पेटेल, होम पेटल्यानंतर पालखी तिथे प्रदक्षिणा करेल आणि मग तिथून पालखी कालकाईच्या मंदिरात जाऊन पुन्हा सानेवरती येऊन विराजमान होईल। तर असं असणार आहे आपल्या मालगुण गावचा शिमगा। तर चला मंडळी, यावर्षीच्या शिमग्याची मजा तुम्हाला दाखवतोय, थेट जाऊया आता शिमग्याला। पालखीने सजली चंडिका माऊली शिमग्याचे सण आला। तर मंडळी आपण पोहोचलो आता आमच्या मालगुण गावच्या सानेवरती, ज्या ठिकाणी होळी उभी केली जाणार आहे, आणि इकडे आता पालखी खेळवण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। तुम्ही बघू शकता पालखी नाचवतायत सर्व गावातील ग्रामस्थ बंधू, आणि या ठिकाणी आता गावातील ग्रामस्थ, चाकरमानी सर्व इथे जमायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप अशी गर्दी इथे पाहायला मिळणार आहे। तर मंडळी कालच्या सत्रामध्ये माड जो होता तो फुटला गेला, त्यानंतर दुसरा माड त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। जे बघू शकता तुम्ही छोटासा माड आहे, कालचा जो माड होता तो अतिशय मोठा होता, बुंदा देखील मोठा होता, पण हा माड एकदम हलका असा छोटासा माड इथे आपल्याला बघू शकता। इकडे आता बरीच मंडळी उपस्थित होत आहेत।
पालखी खेळवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तर मंडळी आता माड उभा केला जातोय. तुम्ही बघू शकता आमच्या मालगुण गावचा सुरमाड 2025 मधला. आणि ही शिमगा उत्सवाचा आनंद घेण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ इथे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. ही आमच्या वाडीतली सगळी मंडळी आहे. ही बघा बघा गर्दी. मंडळी इकडे माड उभा केला जातो आणि या शेड्यावरती बघता ही मंडळी बघा इकडे शेडा धरून आहेत सर्व. आणि तिकडे एक शेड आहे आणि त्यानंतर इकडे पण एक शेड आहे. शेडा ओढतात. आता नारळ दिला जातोय शेंड्याखाली. मंडळी आता माड उभा झाला आहे. आता होम पेटवला जाईल आणि त्या होमामध्ये नारळ बघा किती टाकले जातील. तर आता आपण जाऊया तिकडे होम पेटवला जाईल ना त्या दिशेने जाऊया. चला. तर मंडळी आता सगळे ग्रामस्थ होमाच्या दिशेने आलेले आहेत आणि इकडे बघताय धावडे पाटील मुकेश धावडे आणि ही सगळी आमच्या मालगुण गावातील ग्रामस्थ मंडळी बघताय तुम्ही. आणि इकडे आता होम पेटेल.
आणि इथे पालखी नारळ बघा किती टाकले जातील. चांगला निघो खाली चिंता दाखव. मंडळी आताच मालगुण गावच्या शिमग्यावरून घरी आलोय. सुंदर असा माड उभा केला गेला, पालखी नाचवली गेली. माड उभा झाल्यानंतर तिथे होम पेटवला गेला. होम पेटल्यानंतर जी नवीन जोडपी होती लग्न झालेली त्यांनी आणि ग्रामस्थाने होळीमध्ये नारळ टाकले, म्हणजे भरपूर प्रमाणात नारळ टाकण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पालखी गेली कालकाई मंदिरात. तिथून पालखी गेली आणि सानेवरती विराजमान होईल. 5 दिवस पालखी सानेवर असेल. तिथे विविध सांस्कृतिक मनोरंजनाचे असे कार्यक्रम देखील पार पडतील आणि पंचमीला पालखी उठेल, ती गाव घ्यायला सुरुवात होईल. तर मंडळी या वर्षीची पालखी आमच्याकडे 11-12 तारखेला 11 आणि 12 एप्रिलला आमच्या वाडीत येणार आहे. तर 11 तारखेला माझ्याकडे पालखी आहे. साधारण 3 वाजताच्या दरम्यान पालखी येते माझ्याकडे दुपारी. तर तुम्ही पण या सर्वांनी पालखी उत्सवाला आमच्याकडे. तर अशा पद्धतीने आमचा मालगुण गावचा शिमगा उत्सव संपन्न झालेला आहे. तो तुम्हाला मी दाखवला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. आणि मंडळी आज आहे तिकटे सण, तर मस्तपैकी चिकनचा वास येतो आहे आणि वडे, तर त्याचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. आणि तुम्हाला देखील पुन्हा एकदा या धुळीवंदन आणि तिकटे सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.